बघा ॲप्लिकेशन ऑफ चॉपर बघू आपण. आता तुम्हाला माहिती आहे चॉपर काय करतं, DC to DC कन्वर्ट करतं. फिक्स DC इज कन्वर्टेड इंटू व्हेरिएबल DC. ओके, तर मग चॉपर कुठं वापरल्या जाणार आहे, अशाच ॲप्लिकेशनला जिथं फिक्स DC टू व्हेरिएबल DC होतं. पहिलं ॲप्लिकेशन आहे DC मोटर स्पीड कंट्रोल. DC मोटरच्या स्पीड कंट्रोलला DCच्या कोणकोणत्या मोटर आहेत, DCच्या मोटर कोणकोणत्या आहेत, DC सिरीज मोटर, DC शंट मोटर, DC कंपाऊंड मोटर. तर याच्या स्पीड कंट्रोलला आपण चॉपर वापरतो. ओके, त्याच्यानंतर DC व्होल्टेज बूस्टिंग, व्होल्टेज जर वाढवायचं असेल DCचं, स्टेप अप करायचं असेल तरी पण आपण चॉपरचा वापर करतो. इथं स्टेप अप चॉपर वापरतो, इथं जनरली स्टेप डाऊन वापरतो. त्याच्यानंतर बॅटरी ऑपरेटेड इलेक्ट्रिक कार. इलेक्ट्रिक कारमध्ये जी बॅटरी ऑपरेटेड इलेक्ट्रिक कार आहे किंवा इलेक्ट्रिक टू व्हीलर आहे, अशा ठिकाणी सुद्धा आपण काय करतो, चॉपर वापरतो. ओके, त्याचं ॲक्सेलरेशन डिॲक्सेलरेशन म्हणजे स्पीड कंट्रोल करण्यासाठी. त्याच्यानंतर बॅटरी अप्लाय काय, बॅटरी ऑपरेटेड अप्लायन्सेस, जे काय बॅटरी थ्रू ऑपरेट होतात असे अप्लायन्सेससुद्धा कंट्रोल करण्यासाठी आपण चॉपर वापरतो. त्याच्यानंतर बॅटरी चार्जर. ओके, तर 6 व्होल्ट 12 व्होल्टचे जे बॅटरी चार्जर आहे याच्यामध्ये फिक्स DCपासून व्हेरिएबल सप्लाय देण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. तर हे सगळे ॲप्लिकेशन ऑफ चॉपर आहेत. ओके, फिक्स DC टू व्हेरिएबल DC. त्याच्यानंतर आता बघा फीचर काय काय आहेत, व्हॉट आर द फीचर ऑफ चॉपर. चॉपरचे काय काय फीचर आहेत, तर पहिलं फीचर काय, फिक्स DC कन्वर्टेड इंटू व्हेरिएबल DC. तर हा महत्त्वाचा फीचर. ओके, त्याच्यानंतर इट प्रोड्युसेस अ रेक्टँग्युलर आउटपुट. रेक्टँग्युलर आउटपुट प्रोड्यूस करतं आणि त्याच्यावरून ॲव्हरेज आपल्याला कमी किंवा जास्त करता येतं, स्टेप अप किंवा स्टेप डाऊन करता येतं. देन इट कॅन बी ऑपरेटेड इन 4 क्वाड्रंट. 4 क्वाड्रंटमध्ये ऑपरेट होते. करंट आणि व्होल्टेज पॉझिटिव्ह निगेटिव्ह होऊ शकतो. इट कॅन बी ऑपरेटेड मच हायर फ्रिक्वेन्सी दॅन 50 हर्ट्ज. 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सीपेक्षा खूप जास्त फ्रिक्वेन्सीवर हे ऑपरेट होऊ शकतं. आणि त्याच्यामुळे फिल्टर इज स्मॉल साईज, त्याच्यामुळे त्याची फिल्टर स्मॉल साईजचे असतील. नो सिंक्रोनायझेशन रिक्वायर इन AC मशीन. AC मशीनमध्ये सिंक्रोनायझेशनची गरज पडत नाही. ओके, तर हे कशासाठी आहे, हे सिंक्रोनस मोटरच्या एक्सायटेशनसाठी. DC एक्सायटेशन वापरतो ना आपण, तर त्यासाठी. सो दीज आर द ॲप्लिकेशन अँड फीचर ऑफ चॉपर. ओके, परीक्षेला विचारला जाऊ शकतो 2 मार्काला याच्यावर प्रश्न. सो